सांगितलं ताई या पृथ्वीवर वाचण्यासाठी एकही नाही आला, पण तू एक काम कर, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, अमावस्या, बलिप्रतिपदा आणि यमद्वितीया 5 दिवस सर्व दिशे नारदाला सिंहासन टाकलं बसायला, म्हणून सिंह प्रतिमा करण्याची पद्धत होती. नारद प्रसन्न झाले. नारदांनी सांगितलं, आईसाहेब तुम्हाला सांगतो पण कोणाला सांगू नका. ते लासलगावच्या बाजारातून सरळ रसातळाला गेले आणि बळीचं दार सांभाळायले. ठीक आहे. आईसाहेब एका पौर्णिमेच्या दिवशी गेल्या आणि राजाबळीला लाल रंगाचा दोरा बांधला. म्हणून राखी पौर्णिमेच्या दिवशी दोरा बांधत असताना एक मंत्र आहे, त्याच्यात बळीचं नाव असते. मी म्हणत नाही, गुत्त थोडं घेतलंय. डॉक्टर साहेब सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर रिॲक्शन येते ना, म्हणून ते घरी गेल्यावर मंत्र पाठ करा तुम्ही. अण्णा सांगतो परवा दिवशी तुम्हाला 1 तारखेला. बळीला राखी बांधली स्वामीजी. ही झाली बहीण. कोण? रुक्मिणी आई साहेब थोरे साहेब. बहीण झाल्या महाराजजी इथे जमला. बहिणीने आपल्याला राखी बांधली. बहिणीला काय द्यावं अण्णा? काय देऊ तुम्हाला? हिला का गहू नव्हते ना, हिला का ज्वारी नाही, काहीच्या इथं तांदूळ नाहीत, काही तर हिच्या इथं कांदे नाहीत. लासलगाव मध्ये कांदे किती होऊ द्यायचे का नाही होऊ द्यायचे? जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. तिला काय करायचं? पैशाचं काय? साडीची गरज होय तिला? नाही पण ताई काहीतरी माग. काय नाही दादा, त्या दारातलं ते पोरग ते वॉचमन आहे. असू दे वॉचमन, पण बरं आहे तेच नाही. ती म्हणली तू यासाठी वॉचमन आहे पण मालक आहे ना. पौर्णिमेच्या दिवशी सुटला, तेव्हापासून राखी पौर्णिमेचा सण आहे. भविष्योत्तर पुराणातलं चरित्र वाचा. भागवतात बघायचं नाही. पुन्हा म्हणताल बाळ्या काही बोलू तू. हो, तुम्हाला जायचं इकडं नाशिकला आणि बसले तुम्ही औरंगाबादच्या एसटीत. तसं कसं तुम्हाला नाशिक गौसन? भविष्योत्तर पुराणातलं चरित्र बघा. राखी पौर्णिमा मी काल बोलून गेलो. त्वष्ट्याला मारलं इंद्राने. ब्रह्माहत्येचं पातक लागलं. कमळाच्या देठामध्ये बसला. त्याच्यावर कमळाचं फुल लक्ष्मीचं अधिष्ठान. हो, इंद्रानं बहीण मानलं. ती पौर्णिमा तीच होती, म्हणून राखी पौर्णिमेचा सण आपल्याकडे आला. आपल्याकडे राखी पौर्णिमेचा सण एकच आहे. बहिणीनं राखी बांधा आणि त्याचा 2-4 हजाराला मुर्दा पाडावा. त्यानं नाही चांगली साडी घेतली की मेल्याचं माझ्यासाठी चट जळालं, तिनं असं म्हणावं. असं नाही मंजुळा. राखी पौर्णिमेचा सण याच्यासाठी नसतो. त्याच्या पाठीमागं फार तत्व आहे. काही ठेवलं पाहिजे पाठीमागं. आपण कोण्या याच्यातली माणसं आहोत, काही बघितलं पाहिजे. काय नसतं आपल्याकडे. एक जणाला विचारलं मला, महाराज दिवे काऊन लावते दिवाळीला? म्हणलं मला माहीत होतं ते उपेक्षात्मक बुद्धीने विचारायला. त्याला जर माहिती करून घेण्यासाठी विचारलं असतं ना गव्हाणे साहेब, तर त्याला पटकन सांगितलं असतं. माझ्या काय गोळ्या थोड्याच संपलेल्या आहेत. पण त्याला दाखवायचं होतं मी किती हुशार आहे. म्हणलं काय आपल्याला काय नाही. तुम्हाला माहीत नाही महाराज काय झालंय. अति थंडी वाढली आणि सगळ्यांनी छतावर दिवे लावले की थोडी उष्णता वाढते आणि थंडी निघून जाते. वारे वा, बहादर आहे सुंबळ्या तू. तुला मेल्यावर मंदिरात मीठ लावून ठेवू म्हणजे कायमस्वरूपी तुझा आदर्श घेत जाऊ. दीपावलीच्या दिवशी दिवे लावणं म्हणजे यमाला दीपदान असते. यमाची मृथा नावाची बहीण होती, काळाची बहीण. तिनं सांगितलं दादा माझ्या घरात कोणीच मरू देऊ नकोस. यमानं सांगितलं ताई या पृथ्वीवर वाचण्यासाठी एकही नाही आला, पण तू एक काम कर, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, अमावस्या, बलिप्रतिपदा आणि यमद्वितीया 5 दिवस सर्व दिशेला दिवे तोंड करून दिवे लावा. एरवी कोण्याही दिशेकडे दिवाचं तोंड करत नसतात. माणूस मृत्यू पावल्यावर दक्षिणेकडे तोंड, बलिपिंड द्यायचा असेल तर दक्षिणेकडे तोंड. एरवी दिवाळी एक असा सण आहे कोणीकडेही दिव्याची तोंड करा. यमाला दीपदान. या दीपदानामध्ये काळ प्रसन्न झाला आणि मृथा नावाच्या बहिणीला म्हणला ताई ह्या दीपदानाच्या पुण्याने एकच करील, तुझ्या घरातला केस पिकल्याशिवाय माणूस नेणार नाही. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. या दिव्याच्या प्रकाशात काय शक्ती असती एका पुराणात फार माहिती आली. पुन्हा कधी जरी योग आला कीर्तनात मुद्दाम श्लोक घेईन तुम्हाला सांगत राहील. ही आपली सण आहेत.
हे आपली उत्सव आहे, याच्या पाठीमागं फार शास्त्र आहे, नाविन्य आहे. इकडे लक्ष्मीने भगवंताला सोडलं, वामनांचं प्रकट झालं, परशुरामांचा अवतार, निक्षत्री पृथ्वी केली. सहस्रार्जुन नावाचा एक व्यक्ती बलाढ्यशाली होता, थोडा उन्मत्त झाला. परशुराम प्रगट झाले. परशुराम हे माता रेणुकीचे पुत्र होते. परशुराम हे जमदग्नीचे पुत्र होते. 5 लोक अत्यंत स्वामीजी रागीट होते. आपल्या संस्कृतीत 5 महाराज इतके रागीट होते, त्याच्यापैकी एक जमदग्नी होते. म्हणून जमदग्नी गोत्राच्या पोराला पोरगी देत नाहीत. ज्याचं गोत्र जमदग्नी आहे का त्याला शक्यतो देत नाहीत. हो, जमदग्नी गोत्राच्याला देत नाहीत मुली. हो, जावयाची कन्या रास शक्यतो नसावा. आता ज्याच्या कन्या राशीवाल्याचे झाले त्याचे असू द्या आता, पण बायडाट्यावर ज्याची कन्या राशी त्यानं पटकन खोडून टाका उद्याच. ज्याची कन्या रास आहे का त्यानं ती खोडून टाकायची आणि दुसरे घालायची तिथं रास. शास्त्र आहे त्याच्या पाठीमाग. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे कन्या राशीचा पोप. फार विद्वान होते मगर महाराज. हो, या महाराष्ट्राच्या मातीतला पौराणिक क्षेत्रातला बादशाह. तितकं पुराण पाठ असणारा या महाराष्ट्रात आतापर्यंत कोणी जन्माला आलाच नाही. मी जिवंत तोपर्यंत येणार नाही. काही काही ना अहंकाराचे पदाचे गंड चिटकून घेतले असतील बाबा, तो भाग सोडून द्या. पण माधव महाराज मगरच होते. गाथानवनीत बघा, भाराचं गणित त्याच्यात आहे. काय टोक येते, काय विद्वत्ता असेल ती, काय नावी. एकही शब्द कीर्तनात पुराव्याशिवाय बोलायचं नाही. त्याचं नाव कीर्तन. चांगली चांगली त्या काळातली विद्वान शंका त्यांना विचारित होते. पण आपल्या भारत देशात, आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये चांगली माणसं गेल्यावर मग आठवतात आपल्याला. काल एका माऊलीचं वाक्य मी ऐकलं. ज्याने अनाथाच्या लेकरांना सांभाळलं त्या माऊलीनं. त्या माऊलीचं एक वाक्य मरणोत्तर लक्षात आलं. मला कर्नाटकमध्ये पुस्तकात माझा पाठ घेतला, पण महाराष्ट्रातल्या लोकांनी घेतलाच नाही. आपल्या महाराष्ट्रात मेल्यावर त्याला काही पण देतात, जिवंतपणी देत नाहीत. असो, रेणुकेचे पुत्र. काय जमदग्नीचा राग, माशाचा संसार पाहिला पत्नीनं. मुलाला सांगितले हिच्या पदरात पाणी येत नाही, टाक कापून. डोकंच उडवलं. यज्ञात डोकं दग्ध झालं. मुलगा प्रसन्न झाला. बाबा विचारलं जमदग्नीने काय पाहिजे. माझी आई मला परत पाहिजे. डोकं लावलं एका स्त्रीचं. रेणुका पुराण वाचा, लक्षात येईल तुमच्या. आज 51 पीठापैकी रेणुकेचे जेवढे पीठ आहेत तेवढे पीठ इथून वरीच येतं, खालचं शरीर नाही. 19 ठिकाणी मुक्काम झाला. शेवटचा मुक्काम तिथं झाला. तिथं रेणुकेचं अधिष्ठान झालं. अंत्यविधी तिथं झाला. रेणुकेनं सांगितलं बडाग्नी दिल्याच्या नंतर मी 3 आवाज देईल. 3 आवाज दीर्घ असतील. 3 आवाज संपेपर्यंत मागं बघायचं नाही. पहिला आवाज आला परशुराम. वेगाच सांगतोय अपभ्रंश नको, वेगाच सांगतोय. पुन्हा कधी योग आला तर बघू. परशुराम. आई हाक मारते मागं बघा. पाठीमागं बघितलं तर प्रेतातून फक्त डोकंच वरी आलतं. जगात जिथं जिथं रेणुकेचे अधिष्ठान आहे तिथं फक्त डोक्याचीच पूजा आहे, शरीराची नाही. तू आदी माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. माया जगदंबा भवानी कुलस्वामी अंबा. तू आदी माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. आदी माया जगदंबा भवानी कुलस्वामी अंबा. भवानी कुलस्वामिनी अंबा. भवानी कुलस्वामिनी अंबा. भवानी कुलस्वामिनी अंबा. भवानी कुलस्वामिनी अंबा. तू आदि माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. तू आदि माया जगदंबा भवानी कुलस्वामी अंबा. बोल भवानी माता की. आदिशक्तीचा अधिष्ठान. त्या रेणुके मातेच्या पोटी परशुरामांचा जन्म. सर्वांना कथा भागण्यात येते. श्रीमन महा भागवते पुराणे परशुराम जन्म प्रसंगो कथा स्थित अध्याय
हरे नमः. 7वा अवतार भगवान प्रभू रामचंद्राचा. भांडक आणि शृंग नावाचे साधू यांच्या हाती एक पुत्र कामिष्ठी यज्ञ केला. राजाचा पुत्र दशरथ. दशरथाला 702 पत्न्या. एका लग्नाकरता दशरथ राजा गेले. त्या लग्नामध्ये लग्न लावलं आणि नवरीच्या सानिध्यात उभी असलेली एक सुंदर मुलगी राजा दशरथाला आवडली. ती आविद्या होती. तिचं नाव होतं कैकेयी. राजा दशरथाला 700 पत्न्या. त्याच्यानंतर साध्वी आणि सद्विद्या केली. साध्वी कौशल्या आणि सद्विद्या सुमित्रा आणि आविद्या कैकेयी. सुंदरपणाचा अभिमान मनी. इतकंच बघायचं आपल्याला. अति सुंदर आहे म्हणून केली. मी कधी सांगतो आपल्या देशात देखाव्याला किंमत नाही, कर्तव्याला किंमत आहे. बायको सुंदर दिसती किती त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती जीव लावती. ती इतकी सुंदर आहे की घरात लाईट लावायचं काम नाही, इतकी सुंदर आहे. पण पपेश बापाला म्हणली पिठलं चपाती तुम्हीच करा आणि मला वाढा. काय करायचे अन्न. नदीचं पात्र किती मोठं आहे त्याच्यापेक्षा पाणी किती आहे. जमीन किती आहे त्याच्यापेक्षा उत्पन्न किती आहे. मंदिर किती मोठं आहे मूर्ती कोणाची आहे सांग. झाड किती मोठे आहे आंबे किती लागले ते सांग. कर्तव्याला किंमत आहे, देखाव्याला किंमत नाही आपल्याकडे. माळी किती गळ्यात घातल्यास त्याच्यापेक्षा आचरण किती चांगलं आहे ते सांग. माळी तर नाटकातली माणसं पण घालतात. मी एके दिवशी बोलून गेलो तुम्हाला. जो नाटकात महाराज होता तेच कोंबडीच्या अंड्याची ऍडव्हर्टाईज करतो इकडे येऊन. नाटकात त्यानं महाराजाचं पार्ट घेतलंय आणि त्यानंच कोंबड्याच्या अंडीची ऍडव्हर्टाईज करावा. हे नाटक असते. परमार्थात नाटक जमत नाही. कधी कधी नाटकात बी नाटक जमत नाही. एके दिवशी बोलून गेलो. आमच्या इथला एक माणूस नाटकात मारुती झाला. स्वामीजी त्यानं नाटकात मारुतीचं पार्ट घेतलं. दिसा 113 किलो वजन होतं. बायकोची लाल साडी फाळली, अर्ध्या फाडीची लंगोटी, साडीची लंगोटी आणि अर्ध्या साडीची शेपूट. काय अण्णा नाटक रंगलं. नाटक रंगात आलं. पोरग स्टेजवर पळत गेलं. बाबा मला दुसरा मुलगा झाला, आईचं शिजर झालं, नाशिकला नेले 50,000 पाहिजे. घेतली मारुतीची शेपूट उपसून. मारुत्या दवाखान्यात नाशिकला 50,000 घेऊन. अहो नाटकात नाटक जमत नाही डॉक्टर साहेब. नाना तर परमार्थात नाटक जमन का. परमार्थात ज्यानं नाटक केलं त्याच्यात लावण्याच आणतंय. हिला नाही नाटक जमत. कारण का जमत नाही. त्यानं प्रत्येकाजवळ 2 माणसं ठेवलेत. नाटकी असो कोणी असो. चित्रण गुप्ता भय व्याप्तेना कर्तव्याति भय अनिष्ट कर्मो नष्ट कर्म भय जायन्ते. चित्रं गुप्तं भय जायन्ते. चित्रं गुप्तं भय जायन्ते. चित्रं गुप्तं भय जायन्ते. चित्र आणि गुप्त त्यानं बिना पगारीची माणसं ठेवले. अंधारात होते उजेडात होते पुण्य. अंधारात पाप. तू उजेडात कर अंधारात कर कुठेही कर. हे लिहाल बसले. हा मुद्दा आठवला. माणसाने दिवसा असं काम करावा. माणसाने दिवसभर असं काम करावा. ते काम केल्याच्या नंतर संध्याकाळी नाना आनंदानं झोप लागावा. असे काम करायचे. माणसानं रात्री असे काम करायचे, असे काम करायचे की दिवसा कोणाच्या पुढे गेलं की तोंड लपवायचं काम नाही पडलं पाहिजे. दिवसा असे बेकार काम करायला येशी लावली चौकून तरी झोप येईन. रातच्या इतके बेकार काम करायला की कोणाला तोंड दाखव वाटन. तपासायला मालक आहे. चित्रगुप्ताला जर नाही तुम्ही भ्यालात तर ते कना कना ते विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही आज मी दृष्टीने पाहिला. विठ्ठलच विठ्ठल सर्वत्र व्यापत आहे तो देव. यज्ञ केला. यज्ञ नारायण प्रसन्न झाले, प्रगट झाले. पूर्ण पिंडाचे माझे मारुती राय. पवन असोत
हनुमान महाराज की राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे पुत्र. चैत्र महिना आहे, त्या मासातली नवमी आहे, दुपारचा दिवस आहे, सूर्य माध्यानी आहे. दोन प्रहरी काग सखे सूर्य थांबला, दोन प्रहरी काग सखे सूर्य थांबला. राम जन्म लाग सखे राम जन्मला, राम जन्म लाग सखे राम जन्मला. हो राम जन्म लाग टाळी टाळी राम जन्म हातावरी करा. राम जन्म लाग सखे राम जन्मला. दोन प्रहरी काग सखे सूर्य थांबला, दोन प्रहरी काग सखे सूर्य थांबला. राम जन्म लाग सखे राम जन्मला. हो राम टाळी टाळी सखे राम जन्मला. हो राम जन्म लाग सखे राम जन्मला, राम जन्म लाग सखे राम जन्मला. प्रभु रामचंद्र भगवान की जय. रामप्रभूच्या जीवनात अनिष्ट ठरली एक आई. खूप विस्तारपूर्वक जन्मप्रसंग. कैकेयी इतक्या नालायक स्त्रीची कन्या होती. आईनं आपल्या मुलीला चांगले संस्कार लावायचे. याच्या अलीकडचं वाक्य सांगतो, आईनं चांगलं वागायचं म्हणजे मुलगी चांगलं वागत असती. वडील जे जे करीती आपल्या राज्यामध्ये या 18 संत जन्माला आली नसती, प्रांतीय संत सद्गुरु जनार्दन स्वामी जन्माला आली नसती, तर सज्जनांनो आपण माणसं राहिलो नसतो. सद्गुरु काशीनाथ बाबा नसती, काय संत आहे ते प्रांतीय संत. या लोकांची कृपा आहे आपल्याकडे, म्हणून आपण या महात्म्यांची कृपा आहे, या स्वामीजींची कृपा आहे, म्हणून आपण माणसं आहेत राजू. काय ताकद आहे. अश्वपती नावाच्या राजाची पत्नी होती एक. अश्वपती राजा जेवायला बसला, त्याच्या ताटात एक मुंगी आली. मुंगीनं भाताचा कण उचलला आणि बाजूला गेली. समोरून एक मुंगी भेटली. कुठून आलीस? अश्वपती नावाचे राजा जेवत होते, त्यांच्या ताटातला भाताचा कण उचलला. तर समोरून येणारी मुंगी त्या मुंगीला म्हणली, तू मूर्ख आहेस. अश्वपती राजा सार्वभौम राजा आहे, एवढ्या मोठ्या राजाच्या ताटातला भात तू उष्टा का केलास? राजा जेवून उठल्याच्या नंतर लाखो मुंग्या जेवतील इतकं ताटाला खरकट राहत असते. आपल्या मुंग्यांची पोटच किती मोठी असतील, तू का उष्टा केलास? एक मुंगी आपल्यावर किती प्रेम करती म्हणून अश्वपती राजा हसला. पण बायको समोर बसलेली होती. तुम्ही का हसलात? त्याचं कारण सांगतो. अश्वपती राजाला कीटकाची, प्राण्याची, मुंग्याची भाषा डिके नाना कळत होती, पण त्याचा अर्थ दुसऱ्याला सांगितला की तो स्वामीजी मरत होता. थोरे साहेब बायकोने विचारलं, तुम्ही कशामुळंच हसलात? डॉक्टर साहेब तर ते म्हणले, सहजच. सहज कस काय? उग कस काय? सहजच. सांगात कशा करता हसलात? अरे मी मरण. ती म्हणली 10 बाऱ्या मारा, पण सांगा. प्राण्याची भाषा चतुर्कर्णी झाल्याबरोबर अश्वपती राजाने प्राण सोडला. कोणामुळं प्राण सुटला? बायकोमुळं. आणि या बाईच्या पोटी जन्माला आलेली पोरगी कैकेयी. 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचा जगाचा मालक फिरला. एका घरातली बाई जर अधिकारी जन्माला आली तर त्या घराचं तेज सूर्यचंद्र येतोपर्यंत ते घर चमकत राहते. इतकी तुमची ताकद आहे. या देशाचं सर्वात मोठं जडवड रत्न काय असेल? माझ्या देशातली स्त्री आहे. इतक्या मोठ्या आहात तुम्ही, इतक्या मोठ्या. भगवान प्रभू रामचंद्र
इति श्रीमन्महाभागवते पुराणे सूर्यवंशास्थितभयजायते नृणानां भवाध्याय हरये नमः। पुढे चंद्रवंश। चंद्राला 27 पत्न्या, तरी पण चंद्राने नालायकपणा केला। कोण चंद्र माहिती आहे? 14 रत्नापैकी एक रत्न होता चंद्र। 27 पत्न्या, 60 कन्या होत्या एका व्यक्तीला, त्याच्यातल्या 27 एकट्याला यायला दिल्या। हो, त्याच्यातल्या ज्येष्ठ पत्नीचं नाव रोहिणी। पण हा चंद्र एका महात्म्याकडे शिकायला गेला। त्या महात्म्याचे धर्मपत्नी, तिचं नाव होतं तारा, बृहस्पती महाराजांची पत्नी तारा। या तारेशी अतिप्रसंग केला, तारेचं हरण केलं। सगळ्या लोकांनी स्वामीजी चंद्राला समजून सांगितलं, अरे गुरु महाराजाची बायको देऊन टाक रे। देऊन टाकली, पण तिला झालेला मुलगा बुध हा दिला नाही, तो ठेवून घेतला। बुध नावाच्या मुलाचा आश्रम झाला। त्या आश्रमावर एका राजाला पुत्रकामिष्ट यज्ञ केला। आता नाव ऐकू नका राजाचे, जरा एक्सप्रेस चालू द्या। हो, कोणती गाडी होती एक्सप्रेस काका? ती गीतांजली ना, ती मधले स्टॉप घेत नाही ना। आता असं समजा, कारण देवाचा जन्म करून आरती करायची आपल्याला। लीला उद्या पाहू। गीता होती, हा डबर आलं गीतांजली। योग असा आला, त्या राजाला मुलगा पुत्रकामिष्ट यज्ञ केला, पण कलावा सोडणारा यज्ञातला व्यक्ती होता। त्याला सांगितले मुलीच्या नावानं संकल्प सोड, झाली पोरगी। राजाला दुःख वाटलं, अगस्तीला आमंत्रित केलं, असं होत नाही। मग त्यांनी सांगितलं आमचा काय दोष आहे? राजपत्नीनं सांगितलं कन्याकामिष्ट यज्ञ, हा चला मुलीचा पुन्हा मुलगा केला। तो मुलगा अंबिका नावाच्या वनात गेला। त्या अंबिका वन म्हणजे भगवान शिवशंकराचा ज्या वनाला शाप आहे, त्या वनात गेला। त्या वनात पुरुष गेला की स्त्री होत होती। ही स्त्री झाल्याच्या नंतर भटकन बुध नावाच्या साधूच्या आश्रमावर, हा चंद्राचा पुत्र होता, त्या चंद्राच्या पुत्राच्या आश्रमावर गेली। त्याला लग्न करायचं नव्हतं, ही पाहिल्यावर लग्न करण्याची इच्छा झाली। पुन्हा राजाने शोध घेतला। महर्षी अगस्ती आदी करून सर्व बोलिले, अरे म्हणे आता ती पोरीचं पोरग केलं, पोराची पुन्हा पोरगी झाली, पोरीचं पुन्हा एक जणाची बायको झाली, चंद्राची सून झाली। म्हणा पुन्हा करा, 1 महिना बाईन 1 महिना पुरुष। या वंशात उत्पन्न झालेला वंश, त्या वंशाला म्हणतात चंद्रवंश। इति चांद्रवंशोस्थिता प्राकट्योस्थित सुते कन्यानाम अध्याय हरये नमः। याच वंशामध्ये देवकादी करून राजे झाले। देवकाला देवकी नावाची कन्या, यांचे बंधू उग्रसेन, उग्रसेनांचं लग्न झालं। हा नालायक कंस जन्माला आला। मी कधी सांगतो, या देशातलं जडवड रत्न तुम्ही आहात, पण आचरण सुटलं की तुमच्या इतक्या वाईट तुम्हीच आहात। म्हणून आचरण खराब होता कामा नये, देखाव्याला किंमत नाही। महाराज किती भारीच्या गाडीत आलाय, त्याच्या गळ्यात माळा किती येतात, त्यानं गंध किती लावलेत, त्याच्या आचरणाला किंमत आहे। त्या 2-3 बायका त्या लेकरायला समजा दर्शक, हो तुम्ही जितकं आचरण सांभाळताल तितक्या तुम्ही मोठे आहात माझ्या माईंनो। बघा, मथुरेचे राजा उग्रसेन, लग्न झालं, बायको चंचळ भेटली। दशरथ राजाला कैकई अविद्या भेटली। स्वामीजी, ह्या उग्रसेन महाराजाच्या पत्नीने हट्ट घेतला, सुयमान नावाच्या पर्वतावर जेवायला जायचं। पर्वताचं नाव लक्षात ठेवा, सुयमान नावाचा पर्वत। विस्तारपूर्वक पुन्हा सांगू कधी तर आपल्या आश्रमात, हे सगळे येणारच आहेत तिथे। पुन्हा लोक म्हणतील यान टाकला बाबाजीला हुक, माणसं असे। पण बाबाजी तुम्ही म्हणले का मी म्हणलो तुम्हाला? हो, मी नाही म्हणणार, चुकून नाही, अद्याप नाही। मी सोप्या भाषेत सांग का जर माझ्याकडे भाषेत, मग इजला आता फिरू फिरू शपथ आता नाही। हो, पहिल्यानं असं वाटायचं 7-8 वर्षापूर्वी डायरी घेऊनच कोणतरी मी तारीख घ्यावं, कोणतरी तारीख। आता फोन आला की घाम येतो, अरे बापरे।
पुन्हा त्यातली त्यात काल नानानं लोखंडाचा हुक टाकला शेवटच्या टप्प्यात. योग असा आला, त्या सुयमन नावाच्या पर्वतावर जेवायला एकटीच निघाली 2-4 महिला घेऊन. सुयमन नावाचा पर्वत इतका सुंदर, फार सुंदर, त्याचं वर्णन चैत्रवनासारखं आहे, मधु नावाच्या अरण्यासारखं आहे. त्या वनात बसल्याच्या नंतर द्रुमिल नावाचा राक्षस वरून चालला. त्यानं उग्रसेन महाराजांची पत्नी पाहिली. मायावी राक्षस होता. त्यानं उग्रसेनाचं रूप घेतलं आणि जेवायला बसला. हिला वाटलं मालकच आले. सांगच्या घरी गव्हाणे साहेब रतिसुख मागितलं. रतिसुख मागितल्याच्या नंतर 2 कारणानं कळालं, महाराज अण्णा ते महाराज दुपारी होते ना आपल्या संग. 2 कारणावरून लक्षात आलं, बनकर अण्णा हे आपले पती नाही. तू कोण? कस्तया स्थितायं त्वं नैवं भ्रतारेवच. तू कोण? रूप प्रगट केलं. हे दुर्मिळ आहे. गर्भपात करावा तर बालहत्येचं पातक लागतं. शाप द्याला हलकटा. माझ्यासारख्या स्त्रीला भ्रष्ट केलंस. तुझ्यासारखा नालायक मुलगा जन्माला येईल म्हणून ह्यो कंश्या जन्माला आला. हे कंश्या, मी नाही म्हणत कंसाल कंस. जयद्रथ्या, शकुन्या, दुःशासन्या, दुर्योधन्या, मोठी भाऊजाई आई समान असते. आई समान भाऊजाईला नानाजानं मांडीवर घेतलं तो हलकट दुर्योधन आहे. हो, मोठी भाऊजाई आई समान असते म्हणून ह्यो दुर्योधन आहे. कोण शकुनी? सांगितलं तुम्हाला त्या दिवशी. सख्या बहिणीच्या पोरायला पत्ते खेळायला लावले. भगवान कृष्ण परमात्म्याने कौरव मारलेच नाही, कौरव शकुनीनच मारले. ते बदला घ्यासाठी आलत नालायक. बहिणीच्या 100 सोना ढवळ्या साडीत उभ्या केल्या त्यानं. हे शकुनी आहे नालायक. रावणाला प्रभू रामचंद्रानं मारलंच नाही, त्या तुटलेल्या नाकाचीनं मारलं. अहो 80,000 बायका होत्या तरी म्हणली दादा मला एक वहिनी आण. आणि सीता आणायला लावली ह्या तुटलेल्या नाकाचीनं स्वामीजी सीता. म्हणून रावणा वाजला तो रावण. त्यानं बी कशाला हिचं ऐका. या बा फुकट खाणारे माणसं घरी ठेवायचे नाही बरं नाना. स्वामीजी जो आश्रम झाडीत नाही का त्याला आश्रमावर ठेवायचं नाही. हो, आश्रमाचं मागचं भितड पाडीत ते एका दिवशी. रघुनाथ बाबा तुम्हाला बी सांगायला, तुमचं लय जरा गरीब काम आहे. जरा जरा नख बाहेर काढी जा तुम्ही बी. हाँ, इतना नरम मत बनो. जब तुम्हें चबा डाले. मराठीत सांग को, मला हिंदी येत नाही. मैं हिंदी इधर से गाड़ी आई उधर से गाड़ी आई, गाड़ी चली गई आणि मैं खाली राहिला. अरे इतकं नरम होऊ नका की जग तुम्हाला खाऊन टाकील, आणि इतकं कडक होऊ नका की लोक जवळ यायला भेटतील. रघुनाथ बाबाचा इतका काम स्वभाव लोण्यासारखाच. स्वामीजी फुकट खाणारी माणसं जवळ सांभाळले की पत्राच्या वाशे नाले मोजितीत, झोपड्याचे वाशे मोजितीत. जिनच्या पॅन्टीवाल्याला वाशे कळत नसते. उग हो म्हणून ऐका. आमची ती एक पाहुणा आला, मसड येईल ती आमची, आणि त्याला दुधाचा आणि दह्याचा लय नाद. नेमकीच कापसा, आमचे कापसा अशी एवढा मला कापूस असतो भरपूर चांगला, असा गुडघ्या इतका कापूस होता. फवारी झाली मस्त, वातावरण चांगलं, फकडी नाही काय नाही, मवा नाही, तुडतुडी नाही काय नाही, पांढरी माशी नाही. आमच्या घरचे म्हणले पाहुणा 6 दिवस झालं जायच ना. मी म्हणलं उद्या जातोय. मी म्हणलं काय चाललं पाहुणे राव? काय नाही आता बाबा मसड आटूस तर नाही जात. अवघडच काम आहे. मसड आटूस सर, मसड तर आता 17-18 महिने दूध देईन ना ती. आणि तो किंवा सुंब्या कौरक आपल्या इथं. होय मोहन,
2 तारखेला 1 वाजला की इथून जावं लागतं. काकानं सोय केली चांगल्या घरी म्हणजे तिथंच राहत असते तोय. हे उद्या कांदे निसायला ठेवते ना आपल्याला. म्हणून शहाण्या कांद्यानं 2 तारखेला पळ काढावं. आमच्या गड्याला म्हणलं उद्या फवारा करायचा. ते म्हणलं महाराज काय महागाईची औषधे, रोगच नाही कापसाव. मी म्हणलं तू मुकाटे बस, 10 रुपयाची चुन्याची डबी आण आणि डब्यात कालीला बंद कर अण्णा चुना आणि एक जरसं तोळाभर औषध टाकलं वास यावं म्हणून. आणि म्हणलं फवाऱ्याला पेट्रोल. मी म्हणलं पेट्रोलचा घ्यायचा नाही, कुच्या घ्यायचा. 3 टाक्या पाहुण्यानं फवारल्या आणि 4थ्या टाक्याला म्हणला संडासून येतो. 9 वर्ष झालं तो अजून आलाच नाही. इतका कसा संडासला बसला काय माहित बा. कुंभकर्णाचा चुलता होता का काय माहित. पुन्हा नाही आला. हे फुकटचन फाचन. बा रावणानं पडलंकेचं राज्य दिलं बहिणीला. राज्य सोडून भावाच्या घरचे तुकडे खाल्ले आणि बाई आणायला लावली. बहिणीनं मारला भाऊ. हो आणि कौरव मारले सख्या मामानं गांधारीच्या भावानं त्या शकुन्यानं. हलकट होता ते. चला कंस जन्माला आला. दुराचारी कंस. कंसाचं लग्न झालं. आस्ती आणि प्राप्ती नावाच्या 2 पत्न्या जरासंधाच्या मुली होत्या. हो लग्न. देवकीचं लग्न वसुदेव नावाच्या व्यक्तीशी झालं. लग्नाची वरयात्रा काढत असताना जी वरात म्हणतो ना आपण वरात, लग्न झाल्यावर मला वाटते मारुतीरायाचं दर्शन घेत असते. अजून बऱ्याच हलकट नवरदेवाला कळच न मारुतीचं दर्शन बिना बुटाचं घेतात म्हणून. नवरदेव बुटाडच काढीन, बुटा सगट पाया पडायला. अरे त्यानं रावणाचे तंगडे हाणलेत मामुल्या. ते गुडघ्यापासून पाय तोडीन तो मारुती. येड्यावणी काऊन करतो. आणि त्याच्या संग ती बी येडी त्या इति तासाच्या चपला ते शालन तेन ती वडणीन तेन तशीच चालली मारुतीकडे. मी म्हणलं मंजुळे मरशीन बराशीत पडून. हो ना, याला अक्कल नाही. तुला तर अक्कल असं चप्पल काढ ना बाहेर. मारुतीचं दर्शन कोण्याच नवरीनं चप्पल घालायची नाही. नवरदेवानं चप्पल बूट घालायचं नाही. सासऱ्याच्या पैशावरल्या बुटावर टेकीत जातो. आजोर होतो तू यासारखा. आणि आता कोणासारखा झाला सुंबळे. तू कोणासारखा जरी झाला तर मेल्यावर त्याच्यात दारात ठेवावं लागतं येशीत. पुढचे खांदेकरी मागन मागचे पुढन मग वटीतले दाणे तिथे टाकते देतात फुकून लोक. मग कळतच नाही मारुती कोण. अहो काही काही चांगले माणसं पागल हो. गडबडीत आटोनं जायचं असा ना उभा कर. त्या आटोवाल्याला म्हणतो उभा कर उभा चल चल. आणि याच्या हातात बिडी असती. आणि मारुतीच्या मंदिरापासून आता बिडी टाकून द्यावा तर रुपया चाललाय. बिडी अशी मागून धरी तू जय मारुती राय. अरे ज्यानं रावणाच्या मिशा जाळ्या तो धोतर मागून जळण सुंबळ्या. कशाला मारुतीला बिडी मागून टाके तू सुंबळ्या. अरे टाक ना ती बिडी खाली. येडाय कधी मारुती. ज्यानं प्रभू रामचंद्राचा संसार मोड्याला जाग्यावर आणलाय. राम जी के साथ हनुमान नहीं बोते. राम जी के पूरे कभी काम नहीं होते. राम जी के पूरे कभी काम नहीं होते. इकडे त्या लग्नामध्ये आकाशवाणी झाली. हिच्या पोटी जन्माला 8वा बालक तुझा शत्रू. सर्वांना कथा बघण्यात आहे. फारच ऐकायचं असेल तर 2 तारखेला काल्याचं कीर्तन आहे. आणि काल्याच्या कीर्तनासाठी दुपारी 10 ते 12 काल आहे. तुम्ही म्हणताला आता इथं शिवाजी काकानं जागा काय केली असेल. ही सगळी जागा झाकून निघणारे मंडप होणारे सावली होणारे. उन्हात कशी बसवायचे तुम्हाला. हो तुम्ही उन्हात मी कसा इथं राहीन. तुम्ही सावलीत मी पण सावलीत. सुंदर मंडप होणारे. काल्याचं कीर्तन सोडायचं नाही कोणी. चिंतन कृष्णाचं सांगायला बाळू आहे काला. मग काला पप्याची माय ऐकायची नाही. तुम्ही कशी ऐकते. बरेच लोक म्हणते काल्याला मी आहे. ह्या मोहा काला आहे. तो हा काला कसा. तो हा सारा कालवाच झालाय. आमचा कालवा कोण ऐकायला. काला कृष्णाचा आहे. सांगायला बाळू आहे गिरगावचा.
घेऊन या खटगे माराय धावला, हात धरला, पुरुषार्थ होता वसुदेवाकडे. कशी बायको मरू द्यावा, अक्षदा पड्यात आपल्या तिच्यासोबत, अंतरपट सुटलाय. नका म्हणजे मग बंदी शाळेत टाकलं. मुलगा झाला पहिला, आनंद उत्सव साजरा केला देवकीला पहिला मुलगा झाल्या. पण तिथं 6व्या क्रमांकाचे स्वामीजी संन्याशी पोचले. त्या संन्याशाचं नाव देवर्षी नारद. आणि नारदानं सांगितलं, कंसा कसले पेढे येतं, मला भाचा झाला, मी मामा झालो. नारद हसले. तर कंस म्हणला, तुम्ही कसं काय हसले? नारदा, अरे शत्रू जन्माला आल्यावर कुठं आनंद उत्सव साजरा करीत असते. तर कंस म्हणला, देवकीला 8वा मुलगा झाल्यावर मला मारणारे. तर नारद किती हुशार होते पा. नारद म्हणले, कंसा 8 मुलं देवकीला झाले, तर लहान्यापासून जर एक धरलं तर पहिला 8वा, आणि पहिल्याला एक धरलं तर 8वा. मग कोणी कोण मोजते त्याचा मेळच नाही ना. हे कंश पळाला, धरलं पायाला की आपटीलच. पुण्य सारावया भेटे देवरूसे. नारद प्रगट झाले, याचं पाप वाढवायचं होतं. चला, एक जणाने विचारलं, संन्याशानं असं सांगावं का? स्वामीजी, त्या संन्याशाचा दोष नव्हता, हे देवकीचं पाप होतं एका जन्मातलं. देवाची आई असेल तरी एका जन्मात 6व्या जन्मात पाप केलं, म्हणून तिचे 6 लेकरं मरणार होते. 6ही मार काय पाप केलं? पुन्हा कधी योग आला माफ करा. प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, भोगिल्याची भोग तो न सुटे. पुन्हा जर कधी योग आला तर मुद्दाम हाच अभंग घेईल आणि देवकीचं चरित्र सांगेल, काय पाप होतं मागचं. हो. 6 मारली, 7वा योग मायेनं गोकुळात नेला. वसुदेवाला 12 पत्न्या होत्या. 10 वाजले नाना, नाही का? 10 वाजून 10 मिनिटात. त्याच्यापैकी रोहिणी नावाची पत्नी इकडे ठेवली. तिच्या गर्भ, तिच्या पोटात तो गर्भ. इकडे बलराम दादाचा जन्म. 8वा वाढत होता पोटात. 8वा हा पृथ्वीचा भार उतरणारा होता. अवतार 8वा. जन्माला आला त्यावेळेला 8 वर्षाची मूर्ती, नाव 8. हो. देवकीच्या पोटी क्रमांक सुद्धा 8वा. 8 प्रकारच्या स्थिती वैवाशिक काम केले, अशा 8 संख्येला प्राधान्य. म्हणून आपल्याकडं माप मोजत असताना 7ला 7 म्हणतात, 1ला लाभ, 2ला बरकत. हो, 7ला 7 आणि 8ला राम म्हणतात. मस्तानं जुनी माणसं. हे आता हे जीनच्या पेंटीवाल्याला नाही सांगायला, जुन्यांचं सांग. त्या 8 संख्येत फार मोठं तादात्म्य. चला असो. वाढत असताना 33 कोटी देवता देवकीच्या भोवताल प्रदक्षिणा करत होत्या. 8वा जन्माला आला रात्री 12 वाजता. इथं नाही उचलली जोड, फक्त भजन आहे. गुण गाईन आवडी म्हणून त्यांचे उत्सव येत. आपल्याकडे अब्जानं पैसे आहेत, पण कधी कधी आपले पोट्टे ब्राह्मणाला विचारतात, म्हातार कोण दिस मिळतं. आणि मग ब्राह्मण म्हणतो, प्रॉपर्टी तू खाला आणि तुझ्या बापास तारीख नेऊन ठवाल, मी रिकामा एक सुमळ्या. का आपण भजन करत नाही ना? अविरत कष्ट केले आपण फक्त पैशासाठी. याच्याकरता आपली जयंती उत्सव नाही, आपला प्रगट दिन पण नाही. हे लोक याच्यातून बाजूला राहिले. जीवनभर भजन केलं विश्वाच्या मालकाचं. तुकोबा राहायला पंढरपुरातल्या मालकानं विचारलं, महाराज मी रात्रंदिवस तुमच्या अंतःकरणात राहीन, तुम्ही आवडीनं माझं गुण गाताल, मोक्ष न लगे मुक्ती आणि संपदा. महाराज पैसा नको म्हणणारी फक्त संतच आहेत. यांच्यानंतर कोणी जन्माला आला नाही, लग्न केलं नाही, त्यांनाही पैसे आवडत आहेत. फक्त पैसे आवडे नाही ह्या 18 लोकांना. आणि ही महात्मे आहेत, यांना नाही पैसे आवडले, म्हणून उत्सव चालू आहे. नकोय म्हणणे, न लगे मुक्ती आणि संपदा. पैसा नकोय म्हटले. संत संग देवी सदा. तुकोबा राय म्हणले, अशा संतांची संगती द्या. मालक हा चतुर आहे. पंढरपुरातल्या मालका इतका चतुर, काशीतल्या मालका इतका चतुर मला वाटते जगात कोणी नसेल. काही काही भपारे हानतेत, पांचट भडवे असतात, ते हरामखोर असतात.
मी लय चालू सुंबळ्या, तुझ्यासारख्या चालूला जन्माला घातलं, तो किती चालू असेल याचा विचार करणं नालाय का तू स्वतःलाच म्हणतो मी चालून मी लय शहाणा आहे. गिरगावकर जर म्हणत असेल मला इतक्या अभंग पाठ, इतकं संस्कृत पाठ, तर बाळ्या तुला जन्माला घातलंय त्याला किती पाठ असेल याचा विचार कर शहाण्या. विचारलं तुकोबा राहायला, मी नित्य तुमच्या ध्यानात राहील. गोड साऊंड सिस्टीम आहे, थोडासा वाढवा. तुम्ही आवडीनं माझं भजन कराल, मी तुम्हाला संतांची संगती देईल. पण ह्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी तुम्हाला मानवी शरीर अत्यंत गरजेचं आहे. तुकोबा राय म्हणले हो, मी माणूस झाल्याशिवाय मला संतांची सेवा करणार नाही, भजन करणार नाही. मसड कशी भजन म्हणीन बुवा, हा शेळी कशी भजन म्हणीन, तिला काजू बी खाऊ घाला. बरं तुम्हाला एक सांगू का, संसार सगळ्या देहात करता येतो. संसार गाईला करता येतो, म्हशीला करता येतो, शेळीला करता येतो, कोंबडीला पण 32 पिले होते, डुकरीनीला सुद्धा 22 होते. मी काय त्याचा डॉक्टर नाही, पण पाहिले वळवळ करताना. पशु पक्षाला संसार करता येते, भजन फक्त मानवी देहातच करता येते. विठाला विठाला म्हणून देवा मला मानवी शरीर पाहिजे. विटेवरचे मालक म्हणले माणूस जर तुम्हाला व्हायचा असेल, मानवी देह पाहिजे, तर गर्भवासाचं दुःख. महाराज म्हणले सुखे घालावे आमाशी. गर्भवासाच्या दुःखाला वारकरी भेट नाहीत. मुनी भेले, योगी भेले, तपी भेले, सिद्ध भेले, शास्त्री भेले, आचार्य भेले, पंडित भेले, हे गर्भवासाल भेले असतील, याच्याकरता मुक्तावर आरूढ असतील. पण आम्हा वैष्णवाला संसार काय करणार आहे, काय गर्भवास करतोय, आम्हाला काही चिंता नाही. सुखे घालावे आम्हाशी. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं डॉक्टर साहेब. कीर्तन आता मागचे उठून गेले तरी हरकत नाही. कीर्तनाला आलं पाहिजे. माणसं लय चालू झाले. पहिले माणसं आंबा वास घेऊन घेत होते, तसे माणसं पत्रिका हुंगून कीर्तनाला येतात. लय चालू आहेत माणसं. विठाला विठाला मांगूळ जनकला कीर्तन असून इथं आले. इथं काय बंडलं गावसाणार आहेत का डॉक्टर तुम्हाला. विठाला श्रद्धा आहे, आवड आहे माझ्यावर. माझ्या शेगावच्या मालकाची कृपा आहे गिरगावच्या बाळूवर. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला हा ज्ञानयज्ञ, या परमपावन ज्ञानयज्ञात आजचं मागणीपर प्रकरणातील कीर्तन, आजच्या कीर्तनकारांनी मागणीपर अभंग घ्यावा. पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारांनी रूपावर आणि नामावर बोलावं. हो, गोळ्या संपल्यासारखे कीर्तन नाही केले पाहिजे. आणि तुम्ही पण आशेंचेच कीर्तन ठोत जाण. तुम्हाला बी लय पैशात जोर आलाय. विठाला विठाला मला एक सांगू का, जी माणसं परमार्थात चुका करते त्या लोकांना जर तुम्ही पैसे देत असाल तर यजमानाच्या घराला काठी लागणार. लिहून घ्या गिरगावच्या बाळाचं. विठाला विठाला बापानं कमवलेली संपत्ती पोरानं जर चुकीच्या मार्गाने खर्चिली प्रकाशराव, तर बापाला राग येतोय. बेट्या 72च्या दुष्काळात एक टाइम भाकर खाल्ली रे, तुझ्यासाठी जमीन कमवून ठेवलेली हरामखोरा. तो बायकोच्या गन पावडर साठी 4 एकर जमीन इकली. किती राग येत असेल बापाला. तर पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा किती राग येत असेल परमार्थ चुकीचा केल्यावर. लक्षात घ्या सरनाईक बुवा, याचा फटका महाराजाला तर अर्धा आहेच भडव्याला, पण त्याला आणणाऱ्या यजमानाला सुद्धा अर्धा आहे. विठाला विठाला पतन सारिखेची. किती मोठा दिव्य ज्ञान यज्ञ आहे. माझ्या सद्गुरू गजानन बाबांचा हा प्रगट उत्सव आहे. मी नको म्हणत होतो डॉक्टर साहेबांना. नको म्हणजे मला
फार आवडतात गजानन बाबा, पण तिकडे जळकोटला कथा चालू होती आणि दूर यायचा प्रसंग होता. आपण वेळेत पोचतो न पोचतो त्याच्यामुळं नको हो आपल्या नावाला कलंक लागणं. 22.5 वर्षात आतापर्यंत कोणी म्हणलं नाही पंकज गिरगावकर गैरहजर राहिला, असं नाही. आणि मालकानं तशी कृपा केली शेगावच्या, अजून आपत्ती येऊ दिली नाही. चला, डॉक्टर साहेबांचा खूप आग्रह होता, भुतेकर परिवार तुमच्या वतीने. डॉक्टर साहेब खूप सारखे संपर्क करत होते. मी त्यांच्या कदरात फोन बंद करून टाकला, ड्रायव्हरला ताण द्याला त्याने. वा, मोठ्या परिवारानं आज गिरगावकराला या ठिकाणी आणलंय, तो भुतेकर परिवार आहे. तुमच्यासारख्या सात्विक सदाचारी पुण्यशील परिवारामुळे मला या मालकाचं दर्शन झालं. महाराज, विश्वात खूप संस्थान असतील, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, मला काय भीती वाटत नाही. भीती कशाची वाटते? भीती कोणाला राग आल्यावर कोणी कीर्तन घेणार नाही, पाकिट देणार नाही, नका एवढी चुलीत जाय म्हणून सुंबळ्या तू. मला पंढरपुरातल्या मालकान पाईप द्यायला पैशाचा, मी नाही भंगिऱ्याच्या अंडरविलीत होतो. काय गरज आहे त्याच्याहून? काय करायचं त्या कुटाने? बायको एकच आहे, लेकरं 2 आहेत आणि हाऊत भरून चाललाय. कशाला ताण घ्यायचं सर? नाही बुवा, कशामुळे चिंता करायची? मोठ्या श्रद्धेने चालत असलेला उत्सव. किती मोठे गजानन बाबा सांगू तुम्हाला. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नंतर जर वारकरी संप्रदायाचं काम कोण समाधीतून करीत असेल तर शेगाव पंढरी करते. हरून बुवा, मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही पावडे बुवा. भारतात तुम्ही ज्या ज्या संस्थांवर गेला असताल त्या संस्थांहून कायमस्वरूपी वारकरी संप्रदायाचं साहित्य वाटलंय असं मला एकही संस्थान सापडलेलं नाही. ते फक्त शेगाव संस्थान आहे. म्हणजे नामाचा प्रचार करणारं संस्थान, भक्ती संप्रदायाचा प्रचार करणारं संस्थान, वारकरी संप्रदायाची पताका झळकवणारं संस्थान. पखवाज असेल, टाळ असेल, विना असेल, बसायच्या सतरंजी सगट नियोजन. आज बाकीचे तर काम फार आहेत, वैद्यकीय क्षेत्रात आहे, आमकं ती यादी मी दर 3 महिन्याला जात असतो. आदरणीय नागरे सर असतील, डॉक्टर हुशे साहेब असतील, आपलं जायभाई साहेब असतील, आणि आम्ही दर 3 महिन्याला वारी करत असतो. मी काही पायी करत नाही, पण करतो वारी. माझ्या अंतःकरणातलं संस्थान येते. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नंतर भक्ती संप्रदायाचा प्रचार सद्गुरू गजानन बाबा करतात. अशा परम पावन साधूचं, देवमान्य विटेवरच्या मालकाच्या अंतःकरणातलं दैवत सद्गुरू गजानन महाराज, त्यांचा हा प्रगट उत्सव आहे. आणि या उत्सवात या भोतेकर परिवारानं किती थाटो प्रकाशराव, दिवे लावले, फटाके वाजले. माझ्या लग्नात एक नाही बॉम्ब वाजला, कारण त्यावेळेला बॉम्ब वाजवायसारखी माई लायकीच नव्हती ना. बारीकसा होता गिरगावकर. आता काय 150 क्विंटलाचा थोडा झालाय, पण किती सन्मान, किती आदर. केवढ्या रथात आणलं. मला घोडी पण नव्हती लग्नात वरातील बसायला, मी नंतर घेतली शेतीत जायला. प्रकाशराव माहीत चांगली घेतली मग, पण लग्नात नव्हती. हो, पोरीच्या बापाला हा रथ आणण्यासाठी किती बेजार व्हावं लागत असेल. त्या परिवारानं तो रथही आणला. किती आतिषबाजी. महाराज, ही सगळी आपली जर चोजले कोण पुरीत असेल तर माहिती आहे का, महाराज ही संत पुरवतात, ही संत पुरवतात, ही संत. अशा या भोतेकर परिवाराला पुनश्च धन्यवाद देतो. आदरणीय मंगळ जनकचे डॉक्टर ठाकरे साहेब सतत संपर्क करत होते, त्यांना धन्यवाद. अश्विनी ट्रेडिंग कंपनीचे सर्व आदरणीय प्रकाशरावजी विडकर आलेले आहेत. परिसरात ते सोडत नाहीत कीर्तन, त्यांनाही धन्यवाद. बाळासाहेब त्यांच्यासोबत आले, त्यांना धन्यवाद. केनोडून पंकज भैया आलाय, त्याला धन्यवाद. वाकोडकर नाही आले का, त्यांनाही धन्यवाद. पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन, तुम्हा श्रोत्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. कारण दुकानदाराचा देव गिऱ्हाईक असतो आणि वक्त्याचा देव श्रोता असतो. ज्यांच्या मुखारविंदातून श्रीमद भागवत कथा कृष्णचरित्र आपण श्रवण केलं,
असे हरिभक्ती परायण परमश्रद्धे केदारनाथ महाराज सरनाईक, त्यांनाही प्रणाम करतो. महाराष्ट्राच्या मातीमध्ये मृदंग क्षेत्रामध्ये नाविन्य कमवणार वैकुंठवासी गुरुवर्य पूज्यश्री वैकुंठवासी सुभाषजी गुरुजी अशा परमपावन मृदंग क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण रत्नाच्या तालमीत वाढलेलं पिल्लू आदरणीय अरुण महाराज कदम. प्रभुत्व हे मृदंगावरचं. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायची त्यांच्यावर कृपा झाली. महाराष्ट्राच्या मातीमध्ये कितीतरी विद्यार्थ्यांना ते घडवतात. असं रत्न आदरणीय अरुण महाराज या ठिकाणी, त्यांनाही प्रणाम करतो. गायन क्षेत्रातली बुलंद तोफ आदरणीय पावडे महाराज आहेत. त्यांच्या तोडीस-तोड आदरणीय काय नाव महादेव महाराज आहेत. महाराजांना सुद्धा प्रणाम. इनेकरी बाबा चोपदारापासून इकडे या संस्थेच्या विद्यार्थ्यापर्यंत मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद, कॅमेऱ्यावाल्यांनाही धन्यवाद. नीट काशी करी जा आमची कधी महाराष्ट्रात एकटाच येतं तुम्हाला लावू देतो, बाकी तर सगळे फेकाफेकीच करते. काही लावू देतात तर त्याचे सौतल असतात. आपल्याला काय करायचं सौतल हे तर नाही, ते कुठून आलं हेच आपलं बारीकसं. मोबाईल घ्यायला पैसे आहेत मला, त्याचा विषय नाही. पण 90 वर्ष लुगडं घातलं म्हातारपणी कशाला गाऊन घालू आता. विठाला उधाला उधाला बेजार होते, संप्रदायाचा प्रचार करतात बिचारे. चला, एखाद्याचं पोट दुखल्यावर ते काहीतरी कमेंट टाकीत, त्याच्यावर लक्ष ठेवत जात इतकं तरी. साऊंडवाल्यांनाही धन्यवाद. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तुकोबाराय देवाला म्हणतात, मी देवा तुझा विसर झाला नाही पाहिजे, मी आवडीनं तुझं गुण गाईन आणि मला संतांची संगती दे. पुढनं माग सांगत येतो. वेळ संपल्याच्या नंतर पुन्हा एखाद्या वेळेस वेळ भेटत नसतो की तुकोबारायांनी संतांची संगती का मागितली असेल. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. काय कारण असेल महाराज संतांच्या संगतीत? एवढं काय लौकिका, काय अधिकार असेल? अक्षय तृतीयेच्या दिवशी एक सभा झाली, फार मोठी सभा. त्या सभेतले वक्ते होते लोकमान्य टिळक. तो दिवस होता, अक्षय तृतीयेची तिथी होती. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त अक्षय तृतीय आहे. प्रकाशराव या अक्षय तृतीयेच्या दिवशी त्या सभेमध्ये लोकमान्य टिळक उभे राहिले आणि या देशावर प्रेम करणारा व्यक्ती, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणार. पगडा इंग्रजांचा होता आणि इंग्रज सरकारातल्या काही लोकांनी टिळकांना बेड्या घातल्या. राजू, या सभेमध्ये एका कोपऱ्यात बसलेला योगी, या कोपऱ्यात बसलेला सिद्ध, या कोपऱ्यात बसलेला नामधारक सद्गुरू गजानन महाराज होते एका कोपऱ्यात सभेला. आणि तोंडातून वाक्य पडलं, मूर्खांच्या पुढे सावधान बोललं पाहिजे, असं सद्गुरू गजानन महाराजांचं वाक्य. पण दुःख वाटलं. देशासाठी तळमळ करणाऱ्या एका व्यक्तीला त्या गोऱ्या सरकाराने बेड्या घातल्या, एका कारागृहात टाकलं. मोठ्यांचं वाक्य आहे. सद्गुरू गजानन महाराजांना दुःख वाटलं. तुकोबाराय संत संगती का मागतात? अंगावर पांघरून घेतलं आणि झोपून राहिले. 3ऱ्या दिवशी महाराजांच्या पुढ्यात एक प्रसाद आला. तो प्रसाद पिठलं भाकरीचा होता. आग्रह केला भक्तांनी, पिठलं भाकरी खाल्ली. भूक खूप असेल पण सगळी भाकरी नाही खाल्ली. त्याच्यातला भाकरीचा तुकडा बाजूला काढला, त्याच्यावर ते पिठलं ठेवलं, पानात गुंडाळलं आणि त्या पानात एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि सेवकांना सांगितलं, अरे जा कारागृहामध्ये लोकमान्यांना हे प्रसाद नेऊन द्या. त्या चिठ्ठीवर लिहिलं, तर देशासाठी तळमळ करतोस,
धर्मासाठी तळमळ करतोस, या मायभूमीसाठी तळमळ करतोस, पण बोलल्यामुळे या चुकीच्या लोकांनी तुला कैद केले. लक्षात ठेव, आहे ती तळमळ चालू ठेव. चंद्र सूर्य येतोपर्यंत तुझं नाव जिवंत राहील. आणि कारागृहात गीता रहस्य ग्रंथ लिहिला. आशीर्वाद कोणाचा होता? सद्गुरु गजानन महाराजांचा. म्हणून संत संग दे सदा. संतांच्या संगतीत इतकी मोठी ताकद आहे. चला, गुण गायीन आवडी. माझ्या देहूतले मालक विटेवरच्या मालकाला म्हणतात, प्रभू मी आवडीनं तुमचं गुण गाईल. कलम 124 होती. लोकमान्य टिळकांना अटक केलेली कलम 124 होती. 124. बघा तुम्ही ग्रंथ, लक्षात येईल तुमच्या. मी आवडीनं देवा तुमचं गुण गावं, याच्या व्यतिरिक्त मला दुसरं काही नकोय. गुण गाण्याची ताकद बघा. एका श्रीमंत व्यक्तीने चुकीचं बोललोय, एका व्यक्तीने एका श्रीमंताचं गुण गायलं. मोठ्या लोकांची स्तुती केल्यावर ते 4-2 रुपये खिशात घालीतच असतात, कारण त्यांची कमाईच तशी भंगिरी असती ना, त्या कोणी मानित नाही. याच्याकरता स्तुती केल्याच्या नंतर त्यांना वाटतंय आपली स्तुती करायला, याच्याकरता त्याच्या खिशात पैसे घालीत होते. मोठा माणूस होता तो, फार प्रचंड संपत्ती होती त्याच्याकडे. आणि एवढी स्तुती, एवढी स्तुती, एवढी स्तुती, इतकी संपत्ती दिली त्या श्रीमंताने, इतकी संपत्ती दिली की स्तुती करणाऱ्याच्या बायकोच्या पदराला हिरे होते. मी फार 1-2 वेळेस श्रीमंताच्या अंगठीत पाहिला, पण साडीला हिरे लावलेली बाई मी अजून नाही पाहिली. बोतेकर अजून नाही बघितली, अजून नाही. काय वैभव असेल त्या बाईचं. नवऱ्याने एका राजाची स्तुती करावं, इथं तर संप्रदाय निषेध करतोय. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. संप्रदायातल्या लोकांनी माणसाची स्तुती करायची नाही, निंदा अथवा स्तुती करावी.